नमस्कार मंडळी, कसं काय बरं चाललंय ना? बरं चालायलाच पाहिजे. मी मयुरेश तावडे तुमचं स्वागत करतो रत्नागिरी चौधरीला यूट्यूब चॅनलवरती. तर आता बनवते मम्मी साकरोळ्या कोकणी पद्धतीने, कोकणी आणि मालवणी पद्धतीमध्ये. कोकणामध्ये याला साकरोळ्या बोलतात आणि मालवणामध्ये मालपोहे बोलतात. त्याला दाखवतो तुम्हाला कसे बनवत होते. इकडे झालेत, 4 बनवून झालेत. आता अजून एकदा टाकते. हात धुले. तर ते त्या गुळाच्या पाकामध्ये पीठ टाकलं. काय काय होतं त्या पिठात? पिठामध्ये काय काय होतं? पिठामध्ये काय नाही, कसलं पीठ आहे पण? मैद्याचं पीठ आहे. किती किलो घेतलेलं? पाव किलो आहे. पाव किलो गूळ, पाव किलो मैदा आहे. थोडं थोडं घालून मिक्स करायचं, एकदम नाही घालायचं. गुटले नाही होईल. साखरेळे बनवायचे असणार ना, पहिला पाव किलो गूळ असेल तर पाव किलो मैदा. हा. मग नंतर हे करायचं, पाणी 1 ग्लास ठेवायचं त्याच्यामध्ये आणि पाव किलो गूळ टाकून ते कडवायचं. ते कडवून झालं की एकदम थंड करायचं. ते पाक असतो तो थंड झाला की त्याच्यामध्ये पीठ घालायचं आणि मस्तपैकी त्याचा हे करायचं, असं ढवळायचं. असं ढवळायचं म्हणजे त्याचा एक एक झाला असतं. आता हा असा जो झालाय ना, आता त्याला सकाळपर्यंत असंच ठेवायचं. सकाळपासून ते पीठ चांगलं यायला पाहिजे. पीठ चांगलं आलं की मस्तपैकी साखरोळ्या होणार. साखरोळ्या आल्या तर चवीप्रमाणे गुळाने असतं तर मस्त एक तर सकाळचीच ब्रेकफास्ट चांगला होतो त्याचा, एक नंबर. जास्त करून कुठे खातात? कोकणात ना? कोकणात गावात ते पण बैलगाडीवाले असायचे ना पहिले, तेव्हा आम्ही सकाळी 4 वाजता जाऊ उठून हे करायचो दुकानावर. आणि त्या बैलगाडीवाल्यांना पण खायला द्यायचो आणि आम्ही पण खायचो. दिवसभर ते साखरोळ्याचा जोर असायचा गावी. जत्रेना, टिपर, सप्ता याला जास्त 5-5 किलोचं पीठ आम्ही करायचो. एका रात्रीत साखरोळ्या सकाळपर्यंत 5 किलोच्या संपायच्या. आणि थंडीतून लोक हे जास्त खातात. ठीक आहे, ओके. हे पीठ सकाळी चांगले आले की साखरोळी काढायच्या. केवढं घ्यायचं अंदाजाने? हे एवढं एक घ्यायचं असं, ते पण असं घ्यायचं असं. साखरोळी अशी टाकली की ती तेलामध्ये गरगरीत फुगते मस्तपैकी. सकाळी लवकर उठून हे कर, चालेल? मी आता हे ठेवतोय. हे पीठ काल रात्री पप्पानी बनवून ठेवलेलं होतं, ते आता मम्मी बनवते. बघा ही साखरोळी आहे, खाऊया. गरम आहे, अजून बनता येते. कशी झाली? चांगली आहे.
बाय. तर मंडळी साखरोळे वगैरे बनवून झालेले आहेत आणि बनवता बनवता मी खाल्ली पण चांगली झाली होती. आजचा ब्लॉग हाच होता साखरोळे बनवण्याचा, कोकणी स्टाईल आणि मालवणी पद्धतीमध्ये. जर तुम्हाला कोणती डिश बनवून बघायची असेल कशी बनवतात कोकणी पद्धतीमध्ये तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ.